ऋषी आणि अँडी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते। या जोडीवरती जबाबदारी जर स्वतःच्या संघाला स्पर्धेच्या अर्थातच मेगा फिनालेमध्ये न्यायचं असेल ना तर धावा कराव्या लागतील, कारण समोर आपण विचार केला एक बलाढ्य संघ आहे अफसर रॉयल चेंबूर, ज्याच्यामध्ये रोहन खूप जास्त चांगल्या लयमध्ये आहे। स्पीडअप करा प्लीज, गोलंदाज रेडी राहायचे, आपण लगेच सुरुवात करायची आहे। एका बाजूला बॉलिंग ट्रॅकवरती आपण रमजानला पाहतोय, एका बाजूला ऋषी आणि त्याच्या सोबतीने आपण पाहतोय अँडी, ज्याने मात्र आपण पाहिलं आतापर्यंत खूप जास्त इम्प्रेस केलंय। चला अजून एक महत्त्वाची सूचना आहे, जर विदिन अ मिनिट आता मॅच सुरू झाली नाही तर कदाचित अजून ओव्हर्स कमी करण्यात येणार आहेत। सहकार्य करायचं मित्रांनो, कारण वेळ आपल्याकडे कमी आहे। पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं थ्रू द कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, एका धावेने समाधानी व्हावं लागेल। इथे थोडंसं आपण पाहिलं बाहेरच्या दिशेने चेंडू वळवण्याचा प्रयत्न होता, व्हाईट बॉलचे संकेत येत आहेत, वाईड +1 दिशाहीन गोलंदाजी आपण पाहतोय। साईसिदी अंधेरी विरुद्ध अफसर रॉयल चेंबूर असा सामना सुरू आहे। स्लाइस करण्याचा प्रयत्न होता ऑन साइडला, मिडलला क्षेत्ररक्षक जिथपर्यंत चेंडू खाली पोहोचेल दीपल एक धाव निश्चितच कंप्लीट होणार आहे। 4 धावा धावफलकावरती, 2 चेंडू आतापर्यंत अर्थातच फेकून झाल्यात आणि धावांचा आढावा घेतला। 4 धावा आहे, 3 षटकांचा सामना असणार आहे। ऑन साइडला फक्त दिशा दिली आहे, रोहन जिथपर्यंत चेंडू खाली पोहोचतील, पुन्हा एकदा फक्त एकच धाव, चांगला डिस्टन्स कव्हर केलं आणि चेंडूला थांबवलंय। 3 बॉलचा खेळ झाला, फक्त 5 धावा खर्च केल्यात। कौतुक करावं लागेल रमजानने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे, कारण व्हेरी फर्स्ट मॅच मध्ये सेकंड इनिंग मध्ये 20 धावा खर्च केल्या होत्या, परंतु त्यानंतर मात्र जी लय पकडली आहे ना तिथून मात्र आपण पाहिलं खूप चांगली गोलंदाजी राहिली आहे, ॲक्युरेट लाईन लेंथ। 3 षटकांच्या सामन्यामध्ये पहिलं षटक खूप क्रुशल होतं, ते चांगल्या रीतीने पार पाडले आतापर्यंत। यावेळेस अजून एक चांगला बॉल अलॉंग द कार्पेट ऑन साइडला, क्षेत्ररक्षक जिथपर्यंत चेंडू खाली पोहोचेल 2 धावा तर झाल्या, तिसऱ्या धावेचा प्रयत्न सुद्धा होणार नाहीये, कारण डी मिड विकेटचा खेळाडू अतिशय वेगाने चपळाईने चेंडू खाली आलाय आणि धावफलक 4 चेंडू मागे आता 7 धावांवरती आहे। सेमीफिनाले 2 आपण पाहतोय, साईसिदी अंधेरी त्यांच्या विपक्ष अफसर रॉयल चेंबूर। कालच्या दिवसामध्ये स्टेशन वाईज जोगेश्वरी ते पालघरच्या गटामध्ये ऑलरेडी बोर्डी बॉईज संघ क्वालिफाय झालाय, तर बोर्डी बॉईज आपल्याला सुद्धा विनंती आहे विदाऊट एनी डिले आपण रेडी राहायचंय। देवकरण परमानंट टीम, कोणताही एक्स्ट्रा वेळ मुदत आपल्याला दिली जाणार नाहीये, मॅच संपल्या टॉससाठी आपल्याला रिपोर्ट करायचं आहे। ऑन द कार्पेट 1 धाव तर नक्कीच कंप्लीट होणार आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का तर नाही, एका धावेने समाधानी व्हावं लागेल। धावांचा विचार केला धावफलक 8 या स्कोर कार्डवरती 5 चेंडू आतापर्यंत फेकून झाल्यात। पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहतोय, कैलासवासी वंदना संतोष भोईर स्मृती चषकाचा दुसरा महत्त्वाचा अंतिम दिवस
आणि सेमीफिनाले 2 सुरू आहे। याच्यानंतर लगेचच आपण ग्रँड फिनालेमध्ये दाखल होणार आहोत। इथे मात्र शॉर्ट बॉल, एक्स्ट्रा बाउन्स, एक्स्ट्रा उसळी पाहायला मिळाली आहे। इथे मात्र षटकाची समाप्ती होईल का? तर यस, षटकाची होती समाप्ती। 8 धावा धावफलकावरती आहेत। रमजानने महत्वाच्या सामन्यामध्ये फक्त 8 धावा खर्च केल्यात आणि ते सुद्धा अँडी आपण एका बाजूला पाहतोय आणि दुसऱ्या बाजूला ऋषी, ज्या जोडीने चांगली कामगिरी आतापर्यंत केली होती त्या जोडीला शांत ठेवलंय। आता उर्वरित 12 चेंडूवरती साई सिद्धी अंधेरीवरती दडपण असणार आहे, कारण त्यांना धावा कराव्या लागणार आहेत। जर आपण धावा केल्या नाही तर अर्थातच थोडंसं दडपण असेल। आणि इथे मात्र आपण पाहतोय जलद गतीचा गोलंदाज महाराष्ट्र मुंबई पोलीसमध्ये कार्यरत असणार अजय मांजे। पहिल्या सामन्यामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती, कारण पहिल्या सामन्यामध्ये लगभग पहिल्या षटकामध्ये 20 धावा आल्या होत्या 94 चेस करताना। अजय मांजेचं ते 8 धावांचं षटक त्या मॅचमध्ये पूर्णपणे अफसर रॉयल चेंबूर संघाचं पारडं जड करून गेलं होतं। 8 धावा धावफलकावरती आहेत। महत्वाचे अजूनही 12 चेंडू बाकी आहेत। अजय विरुद्ध अँडी, बेस्ट वर्सेस बेस्ट बॅटल पाहायला मिळेल। पहिल्याच बॉलवरती यॉर्करचा वापर, टप्पा पडल्यानंतर थोडंसं चेंडू आतमध्ये आलाय आणि रन आउटच्या रूपामध्ये लागतोय। पहिला धक्का, पहिला हादरा साई सिद्धी अंधेरीला 8 या आकड्यावर। ऋषी बॅक टू द पवेलियन। काय अप्रतिम चेंडू पाहायला मिळालाय। अजय मांजेची ओळख आहे, आपण पाहिलं थोडंसं खांद्याने आणि रिस्टने पेस जनरेट करतो आणि त्या पेसच्या जोरावरती आपण पाहिलं वन ऑफ द ॲक्युरेट बॉलर म्हणून सुद्धा ज्याची ओळख आहे, कारण जलद गतीचे गोलंदाज सहसा दिशाभूल होताना आपल्याला दिसतात, परंतु अजय मांजेसोबत तसं खूप कमी होताना आपल्याला दिसतो। जेव्हा जेव्हा तो मैदानाच्या आतमध्ये जातो, ॲक्युरेट लाईन लेंथ। राजू म्हात्रेकडून जो 6 मारेल त्याला 100 रुपये आणि दोन्ही अंपायरला 100 रुपये। आपण पाहतोय सन्माननीय आदरणीय राजूजी म्हात्रे सरांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं पारितोषिक असणार आहे। आणि दोन्ही पंचांसाठी सुद्धा आपण सेम बक्षीस पाहतोय। एक धाव झाली आहे, दुसऱ्याचा प्रयत्न पुन्हा एकदा होतोय। दीपल शाह चेंडूवरती पोहोचलेत, परंतु 2 धावा रोखू शकत नाहीये। बारा धावा धावफलकावरती 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे। स्ट्रायकर एंडवरती आपण पाहतोय न्यू बॅटर मनीष ला इंट्रोड्यूस केलं गेलंय। अजून एक चांगला बॉल, अजून एक चांगला बॉल। एका धावेने समाधानी व्हावं लागेल। चार चेंडूचा खेळ झालाय, धावफलकावरती 13 धावा आहेत। अजूनही 2 बॉल इथूनही बाकी आहेत या षटकातील। दुसरं षटक अजय मांजे, काय गोलंदाजीचं पृथक्करण केलंय। अजून एक चांगला बॉल आणि तेवढाच चांगला यष्टीरक्षक आपण पाहतोय। राजू म्हात्रे सरांच्या माध्यमातून आपण पाहिलं प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये आणि त्यासोबतच आपण पाहिलं पंचांसाठी सुद्धा बक्षिसांचा भडीमार होतोय। पुन्हा एकदा आपण पाहतोय इंद्रदेवता वरसताना आपल्याला दिसत आहेत आणि आता मात्र इथून धावा करणं अजून कठीण होणार आहे। प्रयत्न झाले तिथे क्षेत्ररक्षक स्वतः अजय मांजे पोहोचतात फॉलो थ्रू मध्ये। काय अप्रतिम षटक हाताला गेले। 2 षटकाची झाली समाप्ती। 7.5 च्या सरासरीने 15 धावा खर्च झाल्यात। चला घाई करा, स्पीडअप करायचंय, कारण याच्यानंतर आपल्याला मेगा फिनाले सुद्धा खेळवायचं मित्रांनो। शुभम पवार सरांची सुद्धा उपस्थिती आपण पाहतो। वेलकम सर, आगतम स्वागतम सुस्वागतम।
बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय सॅम्युअलला इंट्रोड्यूस केलं गेलं. शेवटचं अंतिम षटक आहे. 15 धावा धावफलकावरती आहेत. अफसर रॉयल चेंबूर संघाने पहिल्या सामन्यापासून आपण पाहिलं ना या स्पर्धेवरती स्वतःच्या अर्थातच नावाचा एक चांगला ठसा उमटवला. पहिल्या सामन्यामध्ये 94च्या अर्थातच धावा, त्यानंतर 24 धावाची गरज असताना रोहनने केलेला तो रनचेस आणि तिसऱ्या सामन्यामध्ये गोलंदाजीचं चांगलं पृथक्करण. सॅम्युअल सुरुवात थोडीशी आपण पाहिलं दिशाभूल केली आहे. नो बॉलचे संकेत येतात. लाईन लेंथ खराब. सोळा धावा धावफलकावरती आहेत. इथे मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा नो+1 म्हणजे धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 18 आणि हे षटक मात्र इथून टर्निंग पॉइंट ठरेल का. काही करायचे अफसर रॉयल चेंबूर लगेच जर आपल्याला गोलंदाजी क्रमामध्ये बदल करायचा असेल किंवा काही करायचं असेल आपण लवकर डिसाईड करा, कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. थोडंसं चर्चासत्र कमी करायचंय. पंचांना सुद्धा विनंती, आयोजकांच्या मार्फत सातत्याने कॉल आहे, कारण शेवटची फायनल मग आपल्याला कमीत कमी षटकांची खेळवावी लागणार आहे. 6 वाजून 5 मिनिटाचा अवधी ऑलरेडी झालाय. नो बॉलचा संकेत येतोय पुन्हा एकदा. बॉलिंग मध्ये परिवर्तन पाहायला मिळेल का. 20 धावा धावफलकावरती आहेत आणि इथे मात्र गोलंदाजी क्रमामध्ये बदल होतोय. हर्षदला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर. इथे मात्र या चेंडूवरती सुद्धा एक्स्ट्राच्या रूपामध्ये धाव आहे. वाईड+1 सातत्याने आपण पाहिलं. धावफलक 22 या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचणार आहे. 12 चेंडू 15 धावा होत्या. आतापर्यंत एकही चेंडू न डिलिव्हर करता धावफलक जाऊन पोहोचले 22 या स्कोर कार्ड वरती आणि त्यामुळेच आपण पाहतोय थोडंसं चर्चासत्र. सिनियर खेळाडू दीपल शाह काहीतरी कानमंत्रणा देताना दिसत आहेत. विकेट किपर एंड मध्ये सुद्धा बदल होतोय. अशा काहीतरी वेगळ्या टॅक्टिक्स आपण सातत्याने नेहमी क्रिकेटमध्ये पाहतो. विकेट किपर एंड मध्ये बदल आणि त्यानंतर सुद्धा चित्र काही बदललं नाहीये. हर्षद सुद्धा तीच चुकी करतोय. वाईड+1 मागच्या 5 बॉलवरती एक्स्ट्रा धावा आल्यात. धावफलक जाऊन पोहोचणारे तब्बल 24 या स्कोर कार्डवर. रात्रभर चेंजेस करत बसेल का. रात्रभर चेंजेस करत बसेल. चला घाई करायची आहे प्लीज. अजून आपल्याला एक मॅच पूर्ण खेळवायची आहे. शर्यत लावायची धावून रन काढायचा. अजून एक वाईड+1 पुन्हा एकदा आपण पाहतोय वाईड+1. धवंत विचार केला. धावफलक 26 या स्कोर कार्ड वरती आहे. शेवटचे 6 बॉल अजूनही बाकी आहेत. विकेट करण्याचा प्रयत्न. बॅट आपण पाहिलं थोडंसं हातामध्ये फिरली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल आणि 2 धावा वेगाने कंप्लीट होतात. 28 28 धावा
5 चेंडूचा खेळ अजूनही इथून बाकी आहे. इथे मात्र चांगला बॉल आहे. क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न एका धावेने समाधानी व्हावं लागेल. 29 धावा धावफलकावरती आहे. 2 चेंडूचा खेळ इथून येणं बाकी आहे. मेगा सेमीफायनल आपण पाहतोय. कैलासवासी वंदना संतोष भोईर स्मृती चषकाचं दुसरं पर्व. जनरल अरुण कुमार वैद्य क्रीडांगण MHB बोरिवलीचे क्रीडांगण आहे. इथे मात्र चांगला बॉल आहे. चांगलं कमबॅक केलंय गोलंदाजाने. धावांचा विचार केला. धावफलक दुसऱ्या धावेचा प्रयत्न पुन्हा एकदा होतो. फेकी झाली आहे परंतु 2 धावा आणि त्यासोबतच अजून एक टोटल 3 धावा. 32 धावा धावफलकावरती आहेत. या षटकामध्ये धावा आणि धावा खर्च झाल्यात. 32 धावा म्हणजेच एक सेन्सिबल टोटल इथून पुढे पाहायला मिळणार आहे. कारण ऑलरेडी आपण पाहिलं इंद्रदेवता खूप जोराने गरजतोय आता. पण त्या धावा चेस करणं तितकंसं सोपं जाणार नाहीये. परंतु समोरच्या बाजूला रोहन साळुंके सारखं वादळ आज भुंगावतोय. तो शेवटच्या सामन्यामध्ये अर्थात सेमीफायनलमध्ये त्याच्या संघासाठी गाजेल का हे सुद्धा बघण्यासारखं आहे. कारण त्याच्यासाठी सुद्धा डू ऑर डायचा सामना आहे. तेहतीस धावा धावफलकावरती आहेत. डाऊन द लेग साइड पुन्हा एकदा आपण पाहतोय. वाईड +1. 35 धावा धावफलकावरती आहेत. चेंडू फेकून झाले 4. पूर्णपणे या षटकाने मोमेंटम शिफ्ट केलाय. कारण 12 चेंडूमध्ये फक्त 15 धावा धावफलकावरती होत्या आणि या षटकामध्ये एकही मोठा फटका आला नाहीये. याचा अर्थ लाईन लेंथ वरती कंट्रोल नाहीये. आता मात्र मोठा फटका. बिग हिट. VIP डायसला सलामी देणारा मच निडेड बेग 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 येतो या कैलासवासी वंदना संतोष भोईर स्मृती चषकाचा षटकार. धावफलक जाऊन पोहोचणार आहे तब्बल 41 या स्कोर कार्ड वरती. 41 धावा धावफलकावरती आहे. शेवटचा अंतिम बॉल अजूनही बाकी आहे. अँडी मोठा फटका लागवेल का? प्रयत्न तेच आहेत. बराच काळ चेंडू हवेत आहे. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. इम्रान चेंडू खाली पोहोचलाय. फेकी झाली आहे. 2 धावा कंप्लीट होतील. 43 ऑन द स्कोर कार्ड. 44 धावांचा पाठलाग करायचा आहे. गिव्ह एक शॉर्ट इनिंग ब्रेक. लगेचच सुरुवात करायची आहे. पुढे जाऊ नका. पाहत राहा ऐकत राहा. कैलासवासी वंदना संतोष भोईर स्मृती चषकाचा सेकंड सेमीफायनल आहे. करूया मायक्रोफोन मध्ये बदल. आमंत्रित करूया मायक्रोफोन वरती व्हॉइस ऑफ वंडरम क्रिकेट अर्थातच सागरजी मोरे सरांना. धन्यवाद. स्वागत आहे सर्वांचं. 18 बॉलमध्ये 44 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. बघता बघता शेवटच्या टप्प्यामध्ये क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतीये आणि भव्य दिव्य असं आयोजन. 2 दिवस आपण संपूर्ण या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेतला. कैलासवासी वंदना संतोष भोईर स्मृती चषकाचं एक भव्य दिव्य असं आयोजन. मागील 2 दिवस आपण इकडे पाहिलं. 44 धावांचं टार्गेट आहे. 44. 18 बॉलमध्ये 44 धावा करायच्या आहेत. आणि तौशलजी आपलं पण स्वागत आहे. एक सन्मान केला जाईल तौशल यांचा. तौशल लड्डा साहेबांचा आज त्यांनी आम्हाला कूलरसाठी जे आम्हाला प्रोव्हाइड केलं आहे. थँक्यू सो मच तौशलजी. आज खूप मोठं सहकार्य आपण देखील या कार्यक्रमाला केलं आहे आणि थँक्यू सो मच. आपण देखील आज या कार्यक्रमासाठी आलाय. व्हाईट टी-शर्ट घालून त्यांनी पण आज या टुर्नामेंटची शोभा वाढवली आहे. तौशल लड्डा यांचा एक विशेष सन्मान. आणि त्यांनी आम्हाला जे आज प्लेअर ऑफ द फिल्डरसाठी जे कूलर दिलं आहे. थँक्यू सो मच तौशल. तौशल ने काय स्माइल के लिए है. तौशल भाई यहाँ पर खुश हो चुके हैं. थैंक यू तौशल जी. अठरा चेंडू आणि 44 धावांची गरज आहे. बोरिवली बॉईज संघ आपण आपले संघ तयार ठेवायचे. यानंतर लगेच टॉस केला जाईल
आणि फायनल मॅचकडे आपण लगेच वळणार आहोत. कालच्या अगदी जोगेश्वरी ते पालघर या गटातून बोरिवली बॉईजने बाजी मारली आणि फायनल गाठली आहे. प्रथम क्रमांक 50,000 रुपये आकर्षक चषक आहे. द्वितीय क्रमांक 30,000 रुपये व आकर्षक चषक. भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला पाहायला मिळालं. 2 दिवस मानस भोईर, संतोषजी भोईर, पूर्ण एकसर गाव. आज या गावाची चर्चा संपूर्ण मुंबई अंडरआर्म क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 18 बॉलमध्ये 44 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. अफसर रॉयल चेंबूर त्यांच्या विरुद्ध साई सिद्धी अंधेरी. सेमीफायनलची मॅच आपण पाहतोय. दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील ही दुसरी सेमीफायनल. काल पहिली सेमीफायनल आपण पाहिली. दहिसर संघ, गावदेवी दहिसर, गावदेवी बॉईज दहिसर संघ आणि बोरिवली बॉईजची पहिली सेमीफायनल. त्यातून बोरिवली बॉईज फायनल मध्ये गेलाय. पण आज दुसरी सेमीफायनल साई सिद्धी अंधेरी त्यांच्या विरुद्ध अफसर रॉयल चेंबूर. चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. टायटल जिंकणं गरजेचं आहे आणि बरोबर पावसाळी क्रीडा स्पर्धेला सेमीफायनल मध्ये पाऊस पडतोय. आज सकाळी तीच चर्चा होती की पाऊस थोडा पडला पाहिजे आणि हलकासा पाऊस पण पाहिजे. पाऊस त्यात आम्हाला खेळायची हौस आणि आज गटारीचा दिवस पण आहे. सर्व मस्त गटारी पण एन्जॉय करतायत. एन्जॉयमेंट पाहिजे. मंडे टू फ्रायडे ऑफिसचं वर्क नंतर सॅटर्डे संडेला थोडी एन्जॉय पाहिजे. स्ट्राईक एंडला ओमकार, 2 ओमकार आमने सामने. बॉलिंगसाठी पण ओमकार. पहिलाच बॉल. पावसाळी क्रिकेट आहे. इकडे अशा घडामोडी आपल्याला पाहायला मिळणार. तिकडे मागे कीपर पण स्किट झाले. नो बॉल आहे. 9+1. रिझल्ट काय लागेल यावर पण नजर आहे सर्वांच्या. स्ट्राईक एंडला कबीर, लेफ्टी बॅटर. भव्य दिव्य असं आयोजन. 2 दिवसामध्ये ही क्रीडा स्पर्धा आपण सर्वांनी आजमावली आणि बघता बघता आता शेवटच्या टप्प्यामध्ये क्रीडा स्पर्धा आहे. सेमीफायनल यानंतर फायनलची मॅच आपण पाहणार आहोत. या बॉलवर पण चुकीच्या पद्धतीने पिचिंग पाहिली गेली. कीपरने खूप चांगला बॉल अडवला तिकडे. वाईट बॉल. धावफलक जाऊन पोहोचेल मात्र 3 या धावसंख्येवरती. एक्स्ट्रा रन्स टाकले तर साई सिद्धी अंधेरी संघाला पण ही मॅच गमवावी लागेल कारण की एक्स्ट्रा रन्स की फॅक्टर राहिलेत. पहिल्या इनिंग मध्ये पण एक्स्ट्रा रन्स पाहिले तर दुसऱ्या डावामध्ये पण एक्स्ट्रा रन्सने जर सुरुवात केली आहे तर तुम्हाला थोडंफार इकडे कठीण जाऊ शकतं. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर ग्राउंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला आहे. हितेश बारिया पण व्हीआयपी बॉक्स मधून मॅचचा आनंद घेत आहेत. उन्होंने जो जगह सिलेक्ट की है हितेश और निखिल, जो बहुत ही मतलब वीआईपी बॉक्स आईपीएल स्टेडियम वानखेड़े का स्टेडियम का ये फीलिंग कर रहे. 5 धावा झाले धावफलकावरती. या बॉलवर फुल टॉस बॉल. मनीष तिकडे आहेत. 1 रन तर कंप्लीट केले. डबलचा कॉल देतील का? बट नाही. 1च रन मिळेल. वर्णीकराने यात प्रभावित केले. ओमकारने चांगली बॉलिंग केली. अनिकेतने चांगली बॉलिंग केली आहे. पार्थ तिर्लोटकर पण आज सकाळी आपण खूप चांगला स्पेल टाकताना पाहिला गेला. म्हणजे आजचा दिवस बॉलरचा पण राहिलाय, बॅटरचा पण राहिलाय. 2 दिवस पंचांच्या भूमिकेमध्ये मिलिंद पाचारने सर, त्यानंतर अजित चव्हाण सर यांना पाहिलं, पद्मनाथ प्रभू बाबू सर यांना पाहिलं, आमची ऑफिशियल श्री साई स्पोर्टची टीम संतोष वराडकर, अक्षय, विघ्नेश आणि आयुष. या बॉलवर पण 1 रन मिळेल. बोल्डचा रिव्ह्यू आहे. ओके, बॉल स्टंपला लागलाय का आपण चेक करूयात. अंपायरचा निर्णय नॉट आउट आहे, बट प्लेयरने अपील केले की बॉल स्टंपला लागलाय. आपण चेक केलं जाईल ते. यस, OUT. मनीषने नजर ठेवली होती की बॉल स्टंपला लागलाय. मनीष मला असं वाटतं डोळ्यात तेल घालून आलाय, त्याने बरोबर बघितलं की बॉल स्टंपला थोडं लागलाय. आपण अपील करूयात. रिव्ह्यू घेतला आणि सक्सेसफुल झालेत. पाहू शकतो आपण अगदी हलकासा लेग स्टिक मात्र तिकडे थोडंसं हल्लं. कुछ तो हुआ. प्रचंड मेहनत एकसर गावातील सर्व आमचे मानस भोईर अगदी 2 दिवस मग प्रत्येक गोष्टीवर लक्ष लावून आहे. ट्रॉफी सर्व म्हणजे जेवण आणण्यापासून सर्व म्हणजे टुर्नामेंट करणं म्हणजे सोपी गोष्ट नाहीये. त्यासाठी तुमची मेहनत आहे. सर्व एकसर गावातील ग्रामस्थ मंडळाचे त्याला सपोर्ट आहे. नवीन बॅटर दीपल शाह आहेत मैदानाच्या आतमध्ये.
रोहन साळुंकेला थोडं मागे मात्र मिडल ऑर्डरला बॅटिंगसाठी ठेवलं गेलंय, मागे ठेवण्यात आलंय कारण की ही स्ट्रॅटजी महत्वाची आहे. फायनलमध्ये जायचं आहे, टायटल जिंकणं गरजेचं आहे. 6 धावा झालेत धावफलकावरती. चांगली बॉलिंग केली ओमकारने, एक्स्ट्रा आले बट त्यानंतर चांगलं कव्हर केलंय. वळत पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. या बॉलवर देखील चुकीच्या पद्धतीने बॉलिंग पाहायला मिळते. एक्स्ट्रा रन्स ते पुन्हा एकदा स्कोर पुढे जाईल 7 या धावसंख्येवरती. पाऊस मात्र थांबायला काही ऐकत नाहीये, त्यामुळे पाऊस थांबला नाही तरी मॅच चालू राहणार आहे. हेच पावसाळी क्रिकेट आहे. बॉलिंगसाठी ओमकार, लाईन शोधावी लागेल. स्ट्राईक एंडला दीपल शहा. पाऊस असो या नसो हवेत खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. बॉलने उंचाई घातली, फिल्डर आहेत तिकडे आणि कॅच सुटली आहे. मोये रुद्र पण तिकडे मोये करतोय. कॅच सुटली आणि पण मित्रांनो पावसाळी क्रिकेटमध्ये अगदी अशा कॅचेस सुटताना नेहमीच पाहायला मिळते. हेच पावसाळी क्रिकेट आहे. बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग. 9 धावा झाल्या धावफलकावरती आणि बॉल झालेत आतापर्यंत 4 बॉल झालेत. या बॉलवर देखील गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल आपण पाहिला तर तिकडे डिक्लर झोन मध्ये ट्रॅव्हल होईल आणि 1च रन तिकडे मिळेल. 10 धावा होत्या धावफलकावरती. 44 धावांचं टार्गेट आहे. म्हणजे अजूनही 34 धावांची गरज आहे. बॉलिंगसाठी ओंकार, स्ट्राईक एंडला बॅटर दीपल शहा, मॅन इन फॉर्म. या बॉलवर फुल टॉस बॉलवर मात्र दिशा दिली आहे. फिल्डर आहेत तिकडे आणि पुन्हा एकदा कॅच सुटते. याचं दडपण आहे. सेमी फायनलची मॅच. कॅचेस विन द मॅचेस, पकडो कॅच और जीतो मॅच. अतिश तिकडे होते, चुकीला माफी नाहीये. 2 कॅच एकाच बॅटरच्या सुटतात. फुल टॉस बॉल हवेत खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल तिकडे आपण पाहिलं, तुमच्या कॅमेरामॅनने पण चांगला टिपला आणि बट फिल्डर टिपू शकले नाहीयेत. कॅमेरामॅनने त्याच्यावर लक्ष ठेवली बट फिल्डर कडून कॅच सुट्टी आहे. चला स्पीड अप करायचं आहे. दुसरी ओव्हर घेऊन अनिकेतच्या हातामध्ये पुन्हा एकदा जबाबदारी दिली आहे. मॅचला जिंकण्याकरिता आपण पाहिलं तर 12 बॉल मध्ये 32 धावांचं समीकरण आहे. 12-32. कोण जाईल फायनल मध्ये? बिग फाईट, काटेकी टक्कर, मेगा फायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळतीये. 12 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. बारा बॉल मध्ये आपण पाहिलं 32 धावांची गरज आहे. पहिलाच बॉल कबीरच्या बॅटमधून हवाई सफर. कबीर सिंगच्या बॅटमधून पाऊस असो या नसो, कबीरच्या बॅटमधून हा हँडसम 6. जबरदस्त फटका. सिंग इज किंग. कबीर सिंग 6 रनने मात्र तिकडे धावफलक पुढे जाईल आणि जाऊन पोहोचेल 18 या धावसंख्येवरती. 11 बॉल मध्ये अजूनही 26 धावांची गरज आहे. मध्ये कुणी प्रेक्षकांनी येऊ नका. कबीरला पण त्याच्या मित्राने अप्रिशिएट केलंय. 11 बॉल मध्ये 26 धावांची गरज आहे. सामना अजूनही दोन्ही टीमकडे बॅलन्स आहे. बॉलिंग साठी अनिकेत, चक्री पद्धतीची बॉलिंग. या बॉलवर बीट केलं गेलंय. थांबवलं तिकडे बॅटरला आणि त्यानंतर कमबॅक केलं अनिकेतने पण. एक तेरी एक मेरी. आता सामना आहे 10 बॉल मध्ये 26 धावांची गरज आहे. सेमीफायनलची मॅच. 10 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरिता.
10 बॉलमध्ये 26 धावांची गरज आहे. कबीर स्ट्राईक एंडला, ज्याच्या बॅटमधून एक 6 आलाय, त्यानंतर डॉट अनिकेतने पण काढलाय. कोण जाईल फायनल मध्ये? अफसर रॉयल चेंबूर की साई सिद्धी अंधेरी. या बॉल देखील ग्राउंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल थोडा गवतामध्ये तिकडे थांबला. 1 रन कंप्लीट केले. दीपलने कॉल दिलाय. दुसरी रन देखील तिकडे चपळाईने कंप्लीट करतायत. सामना पुन्हा एकदा जवळ होताना पाहायला मिळतोय. 9 बॉलमध्ये 24 धावांची गरज आहे. जबरदस्त क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. 2 दिवस MHB बोरिवलीच्या ग्राउंडवरती सर्वांनी एन्जॉय केलं क्रिकेट. आज फायनल डे आहे. संडे फंडे, सुपर संडे. कैलासवासी वंदना संतोष भोईर स्मृती चषकाचा शेवटचा दिवस आपण पाहतोय. 1 रन तर तिकडे कंप्लीट कबीरने कॉल दिलाय, बट 1च रन मिळेल. ऋग्वेद तिकडे थोडं यस नो करतात आणि ही फनी मुवमेंट तिकडे आपण पाहिली गेली आहे. 8 बॉलमध्ये आता जिंकण्याकरिता 23 धावांची गरज आहे. दोन कॅच सुटल्यात, त्यामुळे दीपलकडे कॉन्फिडन्स त्याचा थोडा मात्र जास्त असणार आहे, कारण की मॅच थोडी बनवावी लागेल. 8 बॉल 23 ला हा बॉल देखील ग्राउंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. ओमकार तिकडे पोहोचतात आणि ओमकारने चालाकी दाखवली की बॉल घेऊन आले. थ्रो करण्याचा चान्स त्यांनी घेतला नाहीये. बॉल हातातून निसटेल. जास्त जोरात थ्रो गेला तर बॉल कुठेही जाऊ शकतो. 7 बॉलमध्ये 22 धावांची गरज आहे. ओमकार चांगली फिल्डिंग त्यांनी केली आहे. कंपल्सरी चेसिंग आहे या क्रीडा स्पर्धेचा नियम आहे. बॉलिंगसाठी अनिकेत, स्ट्राईक एंडला कबीर. 1 6 आलाय कबीरच्या बॅटमधून. हा बॉल खूप महत्वाचा आहे. या बॉलवर देखील प्रचंड वेगाने पाहिला गेला आणि अनिकेतने एक चांगली बॉलिंग पाहिली गेली. गुड बॉलिंग अनिकेत. पहिल्या बॉलवर 6 आला होता, पण त्यानंतर इकॉनॉमी बॉलिंग केली आणि आपल्या टीमला मॅच मध्ये घेऊन आलाय. जबरदस्त बॉलिंग अनिकेतची. 6 बॉलमध्ये 22 धावांची गरज आहे. चला लगेच मॅच फिल्डिंग लावून घ्या मित्रांनो. जास्त वेळ घेऊ नका, कारण की आपल्याला अजून फायनल मॅच खेळवायची. त्यानंतर बक्षीस समारंभ आणि टायमिंग थोडं कमी आहे. 6 बॉलमध्ये 22 धावांची गरज आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर ऋषी पाटील यांच्यावर जबाबदारी दिली आहे. सहा बॉलमध्ये 22 धावांची गरज आहे. बॉलिंगसाठी ऋषी पाटील येत आहे. स्ट्राईक एंडला दीपल शहा. कबीर अजून देखील बॅटिंगसाठी नॉन स्ट्राईक एंडला आहे. रोहन साळुंके मागे अजून आहेत, त्यामुळे मॅच मध्ये चुरस नक्की होणार आहे. 6 बॉल 22 सेमीफायनलची मॅच आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट. कोण जाईल फायनल मध्ये? 6 बॉलमध्ये 22 धावांचं समीकरण. जिंकण्याकरिता टीम अफसर रॉयल चेंबूर त्यांच्या विरुद्ध साई सिद्धी अंधेरी. खुल्या गटातील आजचा दिवस पाहिला गेलाय. कोण जाईल फायनल मध्ये? 6 बॉल 22. सहा बॉलमध्ये 22 धावांची गरज आहे. बॉलिंगसाठी गाडी साहेब आपलं पण अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. बॉडी पण त्यांची अगदी डोले शोले आहे आणि काय स्वतःला फिट ठेवलंय. नयन घाडी साहेब आपलं पण अगदी मनापासून हार्दिक स्वागत. आणि याच ग्राउंडवरती ते युवा खेळाडूंना तयार करत असतात. लेदर बॉल क्रिकेटचं देखील त्यांनी प्रात्यक्षिक दिलंय. आणि बॅटर तिकडे आपण पाहिलं तर कबीरला बाहेर जावं लागेल. नवीन बॅटर रोहन साळुंके येतात मैदानाच्या आतमध्ये. आजच्या दिवसातील हिरो, ज्यांनी जबरदस्त बॅटिंग केली आहे. बट चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. रोहन येता येता स्माइल करतात की ही मॅच आता मात्र थोडी फसली आहे, बट आपल्याला त्यातून बाहेर काढावं लागेल. पहिल्या बॉलवर तर विकेट आली आहे. 5 बॉलमध्ये 22 धावांची गरज अजूनही मॅचला जिंकण्याकरिता.
22 धावा झाल्यात, 22 धावा पाहिजेत. 2 विकेट गेलेत. 5 बॉल 22 ला बॉलिंग साठी ऋषी पाटील. या बॉलवर बॉल तर तिकडे बाउन्स झालाय. काय घडले तिकडे? व्हाईट बॉल आणि व्हाईट +1. 5 बॉल मध्ये आता जिंकण्याकरिता 20 धावांची गरज आहे. स्ट्राईक एंडला रोहन साळुंके मॅन इन फॉर्म. पहिल्या मॅच मध्ये 48 धावा, त्यानंतरच्या दुसऱ्या मॅच मध्ये 25 धावा. अशी जबरदस्त बॅटिंग करत असताना फॉर्म मध्ये खेळतात. 5 बॉल 20. पाच बॉल मध्ये 20 धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरिता. अफसर रॉयल चेंबूर. मगाशी 6 बॉल 26 ची मॅच आपण पाहिलं तर फिरताना पाहिली गेली, पण आता 5 बॉल 20 आहेत ज्यांनी जिंकून दिले आपल्या टीमला. 6 बॉल 26 ची मॅच. रोहन साळुंके आता स्ट्राईक एंडला आहेत. 5 बॉल 20 करायचे आहेत. पण पावसाचा इफेक्ट पडेल. पाऊस इकडे कुठे ना कुठेतरी चालू आहे, त्यामुळे त्यात पण रोहन आपल्या टीमला संकटातून बाहेर काढेल का? 5 बॉल 20. या बॉलवर कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. ऋषीची एक चांगली पिचिंग आणि तिकडे व्हाईट बॉल. 5 बॉल मध्ये आता 19 धावांची गरज आहे. ऋषी पाटील पण चालाक आहेत. बॅट्समन पासून थोडा लांब टाकण्याचा प्रयत्न करतायत, बट रोहन च्या फॉर्म मध्ये आज त्यांनी कामगिरी केली आहे. सर्वांचं लक्ष या बॅटरवर आहे. या बॉलवर आणि या बॉलवर काय घडलंय? बोल्ड आउट तर जरूर केलाय. बॅटरला तिकडे मात्र बाहेर जावं लागेल. आणि चेक केलं जाईल. अंपायरचा डिसिजन आउट आहे. बॅटरने रिव्ह्यू घेतलाय. इट्स आउट. बॅटरला मात्र बाहेर जावं लागेल बोल्ड आउटच्या रूपामध्ये. आणि सामना थोडाफार आपण पाहिला तर तिकडे फसताना पाहिला गेला. नवीन बॅटर आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये 4 बॉल मध्ये 19 धावांची गरज आहे. एक्स्ट्रा रन्स या मॅच मध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेत होत्या. मग पहिल्या डावामध्ये पण पाहिल्या गेल्या, दुसऱ्या डावामध्ये पण आपण सुरुवातीला पाहिल्या गेल्या. 19 धावांची गरज आहे 4 बॉल मध्ये. नवीन बॅटर आपण पाहिलं तर स्ट्राईक एंडला हेनॉय कुमार येतात मैदानाच्या आतमध्ये. बट पावसाळी क्रिकेटमध्ये बॉलिंग साठी ऋषी पाटील. या बॉलवर हेनॉयने तर बॅट फिरवली. बॉल हवेत जातोय. फिल्डर आहेत तिकडे. अविनाश तिकडे होते. सगळे अविनाशने पण एक जो स्किट झालाय. बट साई सिद्धी अंधेरी संघासाठी आज एक आनंदाचा दिवस असेल की त्यांनी पण आज सेमीफायनल मध्ये प्रवेश केला. आता हळूहळू फायनलच्या दिशेने पण प्रवेश करण्याचा प्रयत्न करतायत. 3 बॉल मध्ये 17 धावांची गरज आहे. स्ट्राईक एंडला दीपल शहा.
3 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरिता. बोरिवली बॉईज संघ आपण तयार राहायचं. लगेच प्रॅक्टिस होणार नाहीये, लगेच आपण मॅच चालू केली जाईल आणि 5-5 बॉलच्या 2 ओव्हर फायनल मॅच होईल अशी नोंद घ्या. या बॉलवर समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फिल्डर आहेत तिकडे मनीष. बॉल हातातून थोडा निसटला, पण फायनलच्या दिशेने जात असताना हळूहळू साई सिद्धी अंधेरी. आज अभिजित दोडके, अब्बू आणि गणेश पाटील जरी मॅच बघत असतील तर ते पण अगदी स्माइल करतील की आपला संघ फायनल मध्ये हळूहळू गेलाय. औपचारिकता फक्त शिल्लक आहे. शेवटचा बॉल बाकी आहे आणि हा सामना साई सिद्धी अंधेरी संघ जाऊन पोहोचतोय मेगा फायनल मध्ये. वेल प्लेड अफसर रॉयल चेंबूर संघ आपण देखील खूप चांगली कामगिरी केल्यात, पण हार्ड लक आणि फायनल मध्ये जाऊन पोहोचतोय साई सिद्धी अंधेरी संघ. ओमकार टॉस साठी यायचं लगेच. लगेच टॉस केला जाईल फायनल मॅचचा. चला टॉस साठी आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच पण आपण देणार आहोत. नो डाऊट लगातार 3 वेळा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार अजाम कुरेशी अँडी. जबरदस्त बॅटिंग करत असताना आणि आपल्या टीमला फायनल मध्ये घेऊन जाण्यासाठी आज मी अजाम कुरेशीचं नाव आवर्जून घेईल. जबरदस्त बॅटिंग केली अजाम कुरेशीने अँडीने. अजाम थोडं धावा द्यायचं. अजाम अँडी आणि कॅप्टन आपण पण टॉस साठी या. मानस जबरदस्त बॅटिंग करत असताना अजाम कुरेशी मॅन इन फॉर्म. लगातार 3 वेळा प्लेअर ऑफ द मॅच आणि साई सिद्धी अंधेरी संघाला आज फायनल मध्ये घेऊन जाण्यासाठी अजाम विक्रोळी पार्क साइडचा खेळाडू दाखल झाला आणि आपल्या टीमला फायनल मध्ये घेऊन गेलाय. वेल प्लेड अजम भाई, क्या कहना चाहती हूँ? टीम फाइनल में जा चुकी है और मतलब जो टीम ऑन पेपर है वैसा मतलब पूरी बैटिंग लाइनअप मेरे को लगता है थोड़ा कम है, बट टीम आज फाइनल में जा चुकी है. कैसा फील कर रहे हैं? सबसे पहले तो मैं अल्लाह का शुक्रिया अदा करना चाहूँगा कि हमारी टीम फाइनल में पहुंची और हमारे 2 प्लेयर नहीं थे, गणेश और अबू, बहुत मिस कर रहे हैं हम लोग उनको, लेकिन फिर भी कैप्टन ने अच्छा सपोर्ट किया और हम लोग फाइनल में. क्या बात है. थैंक यू सो मच. ऑल द बेस्ट फाइनल के लिए. लगेच आपण फायनल मॅचचा टॉस करणार आहोत. आणि फायनल मॅचचा आपण इकडे टॉस करणार आहोत. 2 ओव्हरची मॅच असणार आहे. 5-5 बॉलची याची लक्ष तुम्ही नोंद घ्यायची आहे. बोरिवली बॉईज बोरिवली आणि त्यांच्या विरुद्ध साई सिद्धी अंधेरी. टेल्स टॉस जिंकला आणि ओमकार मला असं वाटतं सर्व मॅच टॉस पण जिंकतोय. काय डिसिजन असेल? बॉलिंग करू आम्ही. क्या बात आहे. लगेच मॅचला सुरुवात करायची आहे. दोन्ही टीमला ऑल द बेस्ट. मेगा फायनलची मॅच मित्रांनो, नक्कीच 2 दिवसीय क्रीडा स्पर्धा पाहिली. फायनल मॅच देखील तुम्ही एक चांगल्या पद्धतीने आनंद घ्या. श्री साई स्पोर्ट्सला एका साईडला बोरिवली बॉईज बोरिवली, एका साईडला साई